अजित पवार यांचा गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला। या निकालामुळे शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना मोठा धक्का बसलाय। गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत वाद सुरू आहे, पण तत्पूर्वी सुरू झालेला शिवसेना पक्षाचा वाद आणि त्यावर निवडणूक आयोगाने दिलेला निकाल यावरून हाच निर्णय होणार हे आपल्याला आधीच माहिती होतं, असं शरद पवार गटातील नेत्यांनी म्हटलंय। शरद पवार गटाला मंगळवारी दुपारपर्यंत नवीन पक्षाचं नाव निवडणूक आयोगाकडे द्यावं लागणार आहे। आज संध्याकाळपर्यंत पक्षाचं नवं नाव हे निवडणूक आयोगाला सादर केलं जाईल, असं रोहित पवार म्हणाले। इलेक्शन कमिशन हे भाजपचं एक इलेक्शन कमिशनचं सेल झालंय असं म्हणायला काय हरकत नाही। त्यामुळे निर्णय हा आपल्या बाजूला येईल असं वाटत नव्हतं। त्यामुळे पवार साहेब आजचा विचार करत नाही, उद्याचा विचार करतात। त्यामुळे पवार साहेबांनी तसं बघितलं तर या गोष्टीची तयारी मनामध्ये असू द्या, नाही तर वेगळ्या पद्धतीने असू द्या, तिथं कुठं ना कुठेतरी केली असावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। आणि आज संध्याकाळी आपल्या पार्टीचं खरं नाव जे आपल्या सर्वांना अपेक्षित आहे ते आज संध्याकाळी आपल्या सर्वांना ते कळेल। चिन्ह आज कळेल का नाही हे माहित नाही, कारण का इलेक्शन कमिशनली चिन्ह आजच दिलं पाहिजे असं सांगितलं नाही, ते कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये कळेल। पण जे कुठलं चिन्ह असेल ते सर्वसामान्य लोकांचं प्रतीक असेल असं माझ्या सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। नव्या पक्षासाठी काही नव्या नावांची चर्चा आहे, ज्यात शरद पवार किंवा राष्ट्रवादी हा शब्द तसाच राहील आणि त्यापुढे बदल केला जाईल। ज्या पद्धतीने शिवसेना शिंदेंच्या ताब्यात गेल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पर्याय ठाकरेंनी निवडला, त्यामुळे नव्या पक्षासाठी शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष या नावांचा विचार आणि चर्चा सुरू आहे। त्या चिन्हांसाठी कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे। काही वेळातच या संदर्भात निर्णय देखील समोर येईल। पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलाय, तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे। लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला हा अतिशय मोठा धक्का आहे, कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून या आधीच पक्ष गेलाय आणि त्यात आता शरद पवार यांची देखील भर पडली आहे। दरम्यान पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी चाचपणी होत असतानाच शरद पवार गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी देखील सुरू केली आहे। आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय। जर पवार साहेब 60व्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली, पुन्हा करतील, उमेदीने पुन्हा करू, त्याच्यात काय। आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत, कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही। निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही। पक्ष आणि चिन्हाचं नाव ठरल्यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे।